मानेगाव जिल्हा परिषद गटात प्रचाराची धुरा संत कुर्मुदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांच्या खांद्यावर आल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे भाजप उमेदवार पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले। माढ्यात साठे गटाने आयोजित केलेल्या बैठकीत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली। जिल्हा परिषद व पसद निवडणुकीत साठे गटाला सुरुवातीला डावलण्यात आल्यानंतर माढ्यातील जगदाळे मंगल कार्यालयात साठे गटाची बैठक झाली। यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, दादासाहेब साठे व नगराध्यक्षा मिनल साठे उपस्थित होत्या। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन माजी आमदार साठे यांनी जिल्हा परिषद व पसद निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला। तसेच भूताष्टे गणातून अपक्ष उमेदवार स्वाती गिड्डे यांनीही पाठिंबा दिला। यावेळी पृथ्वीराज सावंत म्हणाले, साठे गटाच्या पाठिंब्यामुळे मानेगाव गटात भाजपावरील जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे। ही निवडणूक विकास विरुद्ध राजकीय दिशाहीनतेची आहे। साठे गटाची मानेगाव गटात निर्णायक ताकद असून दादासाहेब साठे प्रचाराची प्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत। गेल्या निवडणुकीत परस्पराविरोधात असलेले दादासाहेब साठे, पृथ्वीराज सावंत व रणजितसिंह शिंदे हे आता एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढल्याचे चित्र आहे। बैठकीस वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, मुन्ना मोरे, हनुमंत गिड्डे यांच्यासह साठे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला कमळाला पाठिंबा द्यायचा आणि दाखवून द्यायचं आहे। मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी जर प्रयत्न केला, संपूर्ण तालुक्यामध्ये कमळ जिथं जिथं आहे ते कमळ विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यासाठी दादा साठेच उभा आहेत कमळावरती असं समजून, कोण उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा दादा साठेच कमळावरती लढत आहेत असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, झटलं पाहिजे। ही आपली कसोटीची वेळ आहे। आपण काय करू शकतो, आपण नुसतं बोलून नाही तर कर्तृत्वानं दाखवून द्यायचं आपल्याला की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त या तालुक्यातली भाजपचे जे उमेदवार असतील ते निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। प्रयत्न करूया। मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणानं दादा साठे सांगतील त्या गोष्टी करणार आहात आणि त्या कराव्या अशी एकदा परत इच्छा व्यक्त करून दादांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या आत्म्याला जर शांती लावायची असेल तर अधिकाधिक आपलं काम चांगल्या पद्धतीने व्हावं, अशा प्रकारानं काम आपण करावं, अशा प्रकारची विनंती करत असताना भाजपचं कमळ आपण आता हातात घेतलेलं आहे तर असं समजा आणि आपल्याला त्या दृष्टीनं आजपासून कामाला लागायचं आहे, कामाला लागावं अशा प्रकारची नम्र विनंती करून मी कोण काय देणार आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका। आपण आपलं काम दाखवूया आणि मग आपला हक्क मागूया। काहीच न करता हक्क मागणं चुकीचं आहे। अगोदर कर्तृत्व दाखवावं आणि ती संधी तुम्हाला आलेली असल्यामुळं मला खात्री आहे की आपण नक्कीच या कसोटीला उतराल आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं कमळ निवडून येईल याच्यासाठी प्रयत्न कराल, एवढी आशा मी व्यक्त करतो। आपण या ठिकाणी आलात आणि